नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? ब्रजलाल रामलाल इंगळे. इनवातेजी हे शेत तुमचंच आहे का? जी हा, आपलं गव्हर्नमेंट करून भेटलं आहे. अच्छा, गव्हर्नमेंटकडून भेटलेलं तुमचं शेत आहे. तर ही जी मूर्ती तुमच्या शेतात आहे जी हा, ही किती वर्षापूर्वी सापडली तुम्हाला? जे आपला 3 साल आहे. 3 वर्ष झाले. 3 वर्ष. कशाची मूर्ती म्हणता तुम्ही? आणि काली म्हणून काली म्हणून म्हणतात. बरोबर आहे. तर कशी सापडली ही मूर्ती तुम्हाला? म्हणजे इथं पलाव मारत होता, हां हां. तर पलाव मध्ये निघला आहे. तर हे निघला तर बाई आम्ही कसं करायचं, मग इथंच बसवलं. नाही, बरोबर झालं, तुम्ही चांगल्या ठिकाणी बसवली. आता ह्या तुमच्या शेतामधून जिथून ही निघाली तिथं विटा पण आहे, प्राचीन विटा. इथं पुरण राजाची ठेवली. हा, पुराण्या राजाच्या विटा आहे का? तर ह्या आजूबाजूच्या ह्याच्यात कोणत्या ठिकाणी आहे अशा विटा? बस इथंच आहे. इथंच आहे, हो, इथं. बाकी नाही आहे. नाही. फार महत्वाची मूर्ती तुमच्या इथं आहे जी हा, आणि तिचं तुम्ही संरक्षण करत आहे, जी हा. तिचं जतन करत आहे. थोडीशी फुटली वाटते काढता काढता. हा, काढताना नाही जिथं आपला पलाव म्हणजे हा हा. तिथे आपलं सिमेंट मध्ये ते जोडत होतं, तर जोडलं. नाही, सिमेंटमध्ये जोडूच नका, आहे तसं राहू द्या त्याला. खाली खळगा करून त्याच्यात ठेवता येते. फक्त आता या कोणी इथून नेणार नाही नाही. याची काळजी तुम्ही घ्या, कारण की महत्वाची मूर्ती आहे. बघा, 4 हाताची मूर्ती आहे. इकडं हे खटवांग आहे, हा डमरू आहे, जी हा, हा इकडं सुरा दिसते जी हा, आणि इथे पात्र आहे हातामध्ये. जी हा. आणि नरमुंड माळा देवीनं आपल्या हातात धारण केलेली आहे आणि तिच्या पायाशी. इथं का म्हणते ना, आता शंकरजी लालदा काली आहे म्हणून. हो, तर शंकरजी आहे, काली आहे शंकरजी आणि काली आहे. शंकरजी आहे ते कालीचं ते रूप आहे. तुम्ही आता याला आणखी जास्त शेंदूर नका लावू. नाही. आता जेवढा लावला तेवढा राहू द्या. जी हा, आता याच्यापेक्षा जास्त नका लावू आणि अशीच राहू द्या. आणि दुसऱ्या कोणाला लावू पण नका देऊ, जी. नाही तर आता जे दिसते की नाही हा. ते दिसणार नाही. वेद प्रतिष्ठान नागपूरद्वारे जी पेंच नदी शोधयात्रा गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे, त्याचा हा 4था दिवस. आणि या 4थ्या दिवशी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी या यात्रेतील शोध यात्रिकांना लाभलेली आहे. ही यात्रा आता कोलितमारा या दुर्गम गावानजीक येऊन पोहोचलेली आहे. आणि या कोलितमारा हे पारशिवनी तालुक्यातलं गाव आहे, पेंच नदीच्या काठावरचं. कोलितमाराच्या नजीक नानपूर नावाचं एक प्राचीन गाव होतं. तसंच एक दुसरी प्राचीन वसाहत या शोधयात्रिकांना या ठिकाणी गवसलेली आहे. ती प्राचीन वसाहत नरहर गावानजीक आहे. आपण आहोत सध्या नरहर गावानजीकच्या श्री युनातेजी यांच्या शेतात. आणि या शेतात मोठ्या मोठ्या आकाराच्या वाकाटककालीन आकाराच्या विटा या ठिकाणी आपल्याला इतस्तता विखुरलेल्या दिसतात. एक छोटंसं टेकाड आहे त्यांच्या शेतात त्या ठिकाणी. आणि त्या टेकाड्यातून ही एक आकर्षक रौद्र स्वरूपाची महाकालीची प्रतिमा यांना गवसलेली आहे 3 वर्षापूर्वी. पांढऱ्या वालुकाश्म दगडामध्ये कोरलेली ही प्रतिमा एक महत्त्वपूर्ण उपलब्धी समजली पाहिजे. ही महाकाली चतुर्भुज असून तिने आपल्या वरील उजव्या हातामध्ये डमरू तर वरील डाव्या हातामध्ये खटवांग धारण केलेले आहे. त्याचप्रमाणे खालच्या उजव्या हातामध्ये सुरा घेतलेला असून खालील डाव्या हातात पात्र धारण केलेले आहे. देवीचे स्तन लोंबत असताना दिसून येतात. तिचे पोटाचा सापळाही असावा, परंतु या ठिकाणी शेंदूर लावल्यामुळे काही गोष्टी दिसत नाही. देवीने आपल्या डावीकडील वरच्या हाताच्या बोटांनी आपली जीभ धरलेली आहे आणि ती ओढून धरत आहे. ते देवीच्या चेहऱ्यावरचे भाव रौद्र स्वरूपाचे आहे आणि देवीच्या पायाशी
शिवशंकर आडवा पडलेला आहे. देवीच्या गळ्यात नरमुंड माळा धारण केलेली असून ती माळा अगदी पायापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. देवीने दोन्ही पाय किंचित वाकून देवी उभी आहे आणि त्याच्यामध्ये विशेष अवस्थेत ते आपल्याला जाणवते. अशी ही देवीची रौद्र स्वरूपातील मूर्ती. देवीने डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे. त्यावरही शेंदूर लावलेला असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही. कानात कुंडले, हातात कडे यासारखी आयुधे आहे. एकंदरीतच एक आगळं वेगळं शिल्प या ठिकाणी आपल्याला नरहर गावाच्या या शिवारामध्ये श्री युनातेजी यांच्या शेतात आढळलेलं आहे. आणि ही एक महत्त्वपूर्ण पुरातत्वीय उपलब्धी या परिसराच्या दृष्टीने आणि जिल्ह्याच्या इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी नांदपूर सारखं एक प्राचीन वसाहतीचे, प्राचीन नगराचे अवशेष या परिसरात आहे. तिथूनच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या नरहर गावानजीक आपल्याला ही आहे. या ठिकाणी प्राचीन विटांची उपलब्धता बऱ्याच मोठ्या संख्येत आहे. त्याचबरोबर प्राचीन खापरं सुद्धा या परिसरात आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे हे एक पूजास्थळ असावं, वाकाटक कालीन पूजास्थळ असावं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येते. त्याचबरोबर या ठिकाणी वसाहत सुद्धा होती वाकाटक काळात. जवळच नांदपूर शहर नांदत असताना नरहर इथे सुद्धा प्राचीन वसाहत होती असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. वेद प्रतिष्ठान नागपूरद्वारेच्या या पेंच नदी शोध यात्रेमध्ये घेतला गेलेला हा एक आगळा वेगळा असा शोध आहे. खऱ्या अर्थाने ही शोधयात्रा फलित झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आमच्या नाचण्याला तुम्ही अर्थ प्रदान करता, आमच्या फिरण्याला तुम्ही प्रसिद्धी देता आणि ते समाजाच्या हिताचं आहे, लोकांच्या हिताचं आहे, जनमानसाच्या उपयोगाचं आहे हे लोकांना समजून सांगतात. ते आम्ही नाही करू शकत. त्यांना वाटतं की मास्तर काय सांगतील आपल्याला, हे महत्वाचं आहे. हे अधोरेखित करण्याचं काम तुम्ही करता. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या सोबत आहे. पहिल्याही यात्रेत होते, दुसऱ्याही यात्रेत आहे आणि तिसऱ्याही यात्रेत आहे. तिन्ही यात्रेतही सकाळी दररोज बातम्या दिलेल्या आहेत, त्याला फोकस केलेला आहे आणि ते करत राहणार आहे. त्याच्यामुळे हे आपलं संयुक्त स्वप्न आहे, ते आपण जगत राहू. बहिणीही पहिल्या यात्रेला होत्या, आज त्या मध्ये दुसऱ्याला नाही आल्या, पण परत तिसऱ्या यात्रेला त्या उपस्थित राहिल्या. म्हणजे हे कौटुंबिकच स्वप्न आहे असंही आपण समजूया. तर असो, सरांनी सांगितलं एक दंतकथेची सरांनी आपल्या याची सुरुवात केली. बघा, दंतकथेंमध्येही अर्थ दडलेला असतो. मिथ म्हणजे असत्य, मिथ, परंतु त्या असत्यामध्येही सत्य येतच ना, असते त्याच्यासमोर, पण सत्य असते, ते आपल्याला शोधायचं असतं. बघा, ती या परिसरात सांगितली जाणारी ती गोष्ट आहे की 7 बहिणी 6 धावत समोर पळाल्या, एक राहिली, मग कशी तरी ते झांबड बुडून धावत गेली आणि ती सर्वात लहान होती असं सरांनी मला सांगितलं. 7 बहिणीचा संदर्भ, 7 भावांचा, 7 बहिणी. 7 बहिणी म्हणजे आसरा असं आम्ही आमच्या याच्यामध्ये आणि जलतत्वाशी जोडलं जाणारं ते नातं आहे. 7 आसरा, 7ही आसरा असं ग्रामीण भागातील लोक म्हणतात. मी विचार करायला लागलो की या 7 बहिणी कोणत्या असाव्या. मला लक्षात आलं की या 7 बहिणी आहेत. त्या 7 बहिणी आहेत वर्धा, वैनगंगा, पूर्णा, तापी, कनान, बावनथडी आणि पेंच. या त्या 7 बहिणी आहेत. या 7ही बहिणींचा उगम सातपुड्यातून होतो आणि याचं पाणी या गोदावरी खोऱ्या, त्याच्यातल्या 2 तापी दला जातात, पूर्णा आणि तापी. तापी खोऱ्याच्या नदी आहे, पश्चिमेकडे जातात ते प्रवाह. उरलेल्या 5 या गोदावरी खोऱ्याचा अविभाज्य भाग आहे. या त्या 7 बहिणी, 7 पैकी 5चं पाणी आपल्या पूर्व विदर्भात येतं.
2चं पाणी पश्चिम विदर्भाकडे जातं, म्हणजे 7ही नद्यांचं पाणी या विदर्भाला येतं. कदाचित ज्याने ही स्टोरी सुरुवातीला रचलेली असेल त्याला ती कन्सेप्ट असेल आणि काहीतरी काव्यात्मक पद्धतीनं परंपरेनं ते ज्ञान आपल्यापर्यंत येतं आणि मग आपल्याला असं वाटतं की घरच्या माताला काही बोलत असेल का, काही करत असेल, पण तसं नसतं. ते आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे, त्याच्यामधलं सत्य आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि सरांनी तो संदर्भ दिल्यानंतर मला थोडंसं क्लिक झालं, तेव्हाच नाही लक्षात आलं, पण चिंतनातून येतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन करतो तर आपल्याला ते सत्य गवसत जातं. तर ह्या 7 बहिणी आहेत. या 7 बहिणींपैकी 4 बहिणींचे उगम आम्ही पाहिलेले आहेत. 2 बहिणींचे आपण सोबत मिळून पाहिले, 2 बहिणींचे हे पाहिले, आणखी एक बहीण. अशा 5 बहिणी, 5-6 बहिणी आपल्या नागपूर जिल्ह्यातही आहेत ज्या छोट्या आहेत. त्या बहिणींचे लेकरं असतील ते, त्यांचे उगम आपल्याच जिल्ह्यात आहेत. समोर आहे का? हे इकडली पेंच नदी आहे. पेंच नदी या साईडने जी नदी आली आहे ती आहे कन्हान, आणि कन्हान आणि पेंच नदीचा हा संगम आहे. वेद प्रतिष्ठान नदी शोध यात्रेच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आम्ही. पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके. पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके. सरहद इंसानों के लिए, सोचो तुमने और मैंने क्या पाया इंसान होके. या शोधयात्रेमध्ये शोधयात्रेचे संयोजक डॉक्टर अश्विन किनारकर, वेदचे अध्यक्ष तथा पुरातत्व अभ्यासक डॉक्टर मनोहर नरांजे, वेदचे सचिव श्री कुशालजी कापसे, वेदचे कोषाध्यक्ष ग्रामगीताचार्य ओंकार पाटील, निवृत्त शिक्षक श्री कृष्णा चावके सर आणि सर्पमित्र घनश्याम भडांगे, पक्षीमित्र डॉक्टर लोकेश तमगिरे यासह नवकवी कमलेश सोनकुसळे आणि इतर मान्यवर सहभागी आहेत. धन्यवाद. वेद प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित पेंच नदी शोध यात्रेचा शुभारंभ 25 मे 2025ला तामिया तालुक्यातील मुत्तूर ग्रामपंचायतीमधील आमाडाणा गावातून निघालेली ह्या नदीचा शोधयात्रेचा सुरुवात तिथून होऊन आता ही या नदीचा समारोप कन्हान या नदीला मिळेपर्यंत सुरुवात होता आणि तो उंगली गावाजवळ ही पेंच नदी कन्हान नदीला मिळत आहे आणि इथे या नदी शोधयात्रेचा समारोप झालेला आहे.